हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्येला महत्त्व आहे. या अमावस्येमध्ये सोमवती अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. यंदा एप्रिल महिन्यात 8 तारखेला सोमवती अमावस्या आहे. या दिवशी सुहासिनी महिला व्रत करतात, तर या दिवशी पवित्र गंगेत स्नान करणे शुभ मानले जाते. विशेष म्हणजे यंदाच्या सोमवती अमावस्ये दिवशी सूर्यग्रहणही आहे. नुकत्याच झालेल्या होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि त्यापुढील अमावस्येला सूर्यग्रहण हा अद्भुत योगायोग मानला जात आहे. त्याच निमित्ताने सोमवती अमावस्या कधी आहे, त्या दिवशी लाभदायक उपाय कोणते केले पाहिजेत याबद्दल अधिक माहिती घेऊयात. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सोमवती अमावस्या 8 एप्रिलला आहे, सोमवारी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8:21 अमावस्येला सुरुवात होणार आहे. तर त्या दिवशी रात्री 11:50 अमावस्येचा काळ समाप्त होणार आहे. सोमवती अमावस्येला स्नान आणि दान करण्याची प्रथा आहे. स्नान अन्नदान करण्यासाठी 8 तारखेला पहाटे 4:32 ब्रह्ममुहूर्त विशेष आहे. या ब्रह्ममुहूर्ताची समाप्ती पहाटे 5:18 होईल. सोमवती अमावस्येला धनवृद्धीसाठी उपाय करणे शुभ मानले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. सोमवती अमावस्येला सौभाग्य आणि समृद्धीसाठी केले जात असलेले काही उपाय जाणून घेऊयात. 1. शिवलिंगाचा अभिषेक. सोमवती अमावस्येला शिवलिंगाचा जलाभिषेक कच्चे दूध आणि दह्याने करावा. असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि ते तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात. तुमची सर्व वाईट कामे दूर होतात आणि तुमच्या घरातील गरिबी दूर होते. शंकराची देखील घरावर कृपा होते. 2. मिठाचा उपाय. सोमवती अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने पुसल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक नकारात्मकता दूर होईल. शी पुसण्यासाठी खडा मीठ वापरा. या उपायाने तुमच्या घरावरील एखाद्याची वाईट नजरेचा प्रभावही दूर होऊ शकतो. 3. गणेशाची पूजा. सोमवती अमावस्येच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय आहेत. या दिवशी गणपतीला सुपारी अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो आणि तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमच्या घरातील सुख समृद्धी वाढते. 4. ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा. सोमवती अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने तुमचं सौभाग्य वाढतं आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरातील समृद्धी वाढवते आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू देत नाही. 5. तुळशीचे उपाय. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. तुळशीभोवती 108 प्रदक्षिणा केल्याने तुमच्या घरातील गरिबी दूर होते. या दिवशी तुळशीखाली तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा लावल्याने पुण्य प्राप्त होते. तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी तसेच भगवान विष्णूही प्रसन्न होतात. असे उपाय सोमवती अमावस्ये दिवशी तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.